मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। ओबीसींना बर्बाद करणारा जीआर रद्द झालाच पाहिजे, अन्यथा मुंबई पुणे ठाणे जाम करणार। नागपुरातील ओबीसी मोर्चातून विजय वडेट्टीवार यांचा एल्गार। मोर्चा काढा किंवा काहीही करा, आम्ही आरक्षण सोडणार नाही, आमचा जीआर रद्द होणार नाही। ओबीसी आंदोलनावर जरांगेंची टीका। ओबीसी विरोधामध्ये भूमिका घेणाऱ्यांना आगामी निवडणुकीत मतदान करणार नाही। जरांगेंना पाठिंबा देणाऱ्यांना ओबीसी घरी बसवणार, लक्ष्मण हाके आक्रमक। घायवळ संदर्भातील आरोपानंतर योगेश कदमांनी उपमुख्यमंत्री शिंदेंकडे भूमिका मांडली, तर चुकीचं काही केलं नसल्यास घाबरू नका, टीकांना जशास तसं उत्तर द्या। शिंदे कदमांच्या पाठीशी, सूत्रांची माहिती। शिफारस केली मात्र सीपींनी परवाना दिला नाही, कुणाचा दबाव होता याची चौकशी होणार। कुणाची चूक असल्यास ऍक्शन घेण्याच्या सूचना। घायवळ प्रकरणात अजित पवार यांच्याकडून स्पष्ट। सचिन घायवळचा गुन्हेगारी रेकॉर्ड, आमच्या कार्यालयाकडून कोणताही परवाना दिला नाही। गँगस्टरला परत आणण्याची प्रक्रिया सुरू, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। लोकांना कर्जमाफीचा नाद लागल्यामुळे आम्ही निवडणुकीत काहीतरी आश्वासन देतो, सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांचं शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारं वक्तव्य। कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, दूध आणि दुधाशी संबंधित योजना शेतकरी कर्जमाफीमध्ये बसत नसल्यामुळे वक्तव्य। वादग्रस्त वक्तव्यानंतर बाबासाहेब पाटलांकडून दिलगिरी व्यक्त। शेतीच्या बांधावर शेतकरी बाबासाहेब पाटलांची जिरवल्याशिवाय राहणार नाही, ओबीसी मेळाव्यातून वडेट्टीवारांचा सहकार मंत्र्यांना इशारा। शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला, या वक्तव्यावरून निशाणा। सरकारमधील लोकांनी अशी वक्तव्य करू नयेत, नुकसानग्रस्त भागातील सर्वेक्षणानंतर निर्णय जाहीर होईल, बावनकुळेंची प्रतिक्रिया। राज ठाकरे आणि राऊतांमध्ये गेल्या 10 दिवसात 3 बैठका, दोघांच्या युतीत पवारांच्या एनसीपीला घेता येईल का, चाचपणी सुरू। शरद पवार आणि राऊतांमध्ये सुद्धा परवा बैठक झाल्याची माहिती। पंकजा मुंडेंचा वैद्यनाथ साखर कारखाना भाडेतत्वावर नसून कारखान्याची विक्री, परमेश्वर गीतेंचा दावा, तर कारखान्याची विक्री रद्द करा, परमेश्वर गीतेंचा बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज। लाडक्या बहिणींना ई-केवायसी करावीच लागेल, अजित पवारांची माहिती, तर सर्वच योजना कायमस्वरूपी सुरू राहतील असं नाही, आनंदाचा शिधा योजनेबाबत अजित पवारांचं विधान। डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार नाही, ट्रम्प पुरस्कारासाठी आग्रही, मात्र मारिया मचाडो यांना शांततेचा नोबेल पुरस्कार। म्हाडाच्या कोकण मंडळाची उद्या सोडत निघणार, 5354 घरं आणि 77 भूखंड विक्रीसाठी उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते लॉटरी काढण्यात येईल। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।